नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई महारेट यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। विविध पदांची ही भरती 12 जागांसाठी होत आहे। 28,000 ते 85,000 रुपयापर्यंतचा पे स्केल या पदासाठी असणार आहे। महिला आणि पुरुष दोघेही इथे अर्ज करू शकणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। त्यासाठी कोणती परीक्षा फी द्यावी लागणार नाही। थेट निवड तुमची या पदासाठी होणार आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता। आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण मुंबई यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत, ज्यामध्ये स्वीय सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, अभिलेखापाल, वाहन चालक या 8 पदांची रिक्रुटमेंट टोटल 12 जागांसाठी या ठिकाणी महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण मुंबई महारेट यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहे। तर या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे आणि अर्ज कोणत्या पत्त्यावर या ठिकाणी सादर करायचा आहे, त्याकरता या विभागाचा ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे। तर या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा कुरिअरच्या साहाय्याने किंवा वैयक्तिक पद्धतीने अर्ज तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करण्याकरता ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक पदासाठी त्या पदानुसार इथे जागा दिलेल्या आहे आणि प्रत्येक पदानुसार वेतन सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्यानंतर या पदासाठी पात्रता कशा प्रकारची लागणार आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, स्वी सहाय्यक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्यासोबत इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट, मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट या विषयाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, इंग्रजी टंकलेखन 50 शब्द प्रति मिनिट, मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र या ठिकाणी असेल आणि MSITचे प्रमाणपत्र या ठिकाणी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्याचसोबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातील खाजगी सचिव या पदावर 5 वर्ष कामाचा या ठिकाणी अनुभव असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी म्हणजेच स्वी सहाय्यक पदासाठी पात्रता देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी एक लघुलेखन चाचणी घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी लघुलेखन परीक्षा 70 गुणांची असणार आहे, मराठी लघुलेखन परीक्षा 10 गुणांची, तर मौखिक मुलाखत 30 गुणांची या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे। लघुलेखन इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिट, मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट या विषयाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र या ठिकाणी असेल। त्याचसोबत इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट या विषयाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, MSIT प्रमाणपत्र आणि न्यायाधिकरण किंवा न्यायालय प्राधिकरणातील 5 वर्ष कामाचा या ठिकाणी अनुभव असेल तर तुम्ही उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। आणि या पदासाठी सुद्धा एक लघुलेखन चाचणी होणार आहे, ती या प्रकारे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक करता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे। लघुलेखन इंग्रजी शब्द प्रति मिनिट 100ची, त्यानंतर मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट या विषयाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, त्यासोबत इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, तर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट या विषयाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र या ठिकाणी असेल किंवा MSCITचे प्रमाणपत्र या ठिकाणी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। आणि 2 वर्ष कामाचा या ठिकाणी अनुभव असल्यास इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि या तिसऱ्या पदासाठी सुद्धा एक लघुलेखन चाचणी या ठिकाणी होणार आहे, तर ती कशा प्रकारची आहे याची माहिती सुद्धा इथे जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि 3 ते 5 वर्ष कामाचा वरिष्ठ लिपिक या पदाचा किंवा नियमित कामाचा अनुभव या ठिकाणी असेल त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी सुद्धा उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी या ठिकाणी असेल तर तो उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इलिजिबल आहे। त्याचसोबत उमेदवाराकडे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट या विषयाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, MSIT प्रमाणपत्र या ठिकाणी असेल तर तो उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इलिजिबल आहे। त्याचसोबत त्या उमेदवाराला लिपिक या पदाचा 2 वर्षाचा या ठिकाणी कामाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्यानंतर लिपिक या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी 6व्या पदासाठी होत आहे। त्यासाठी शिक्षण पात्रता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे। मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट या विषयाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, MSIT प्रमाणपत्र या ठिकाणी असेल तर तो उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इलिजिबल आहे। आणि लिपिक या पदासाठी
पदाचा 2 वर्षाचा कामाचा अनुभव न्यायालय किंवा न्यायाधिकरण प्राधिकरणामधील असणे आवश्यक. त्यानंतर अभिलेखापाल या 7व्या पदासाठी ही पदभरती होते. त्यामध्ये शिक्षण पात्रता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे आणि न्यायालय किंवा न्यायाधिकरण प्राधिकरणातील अभिलेखा या पदाचा 2 वर्ष कामाचा अनुभव त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर वाहन चालक या 8व्या पदासाठी ही पदभरती होत आहे. तर त्या पदासाठी उच्च माध्यमिक शालांत SSC म्हणजे 10वीची परीक्षा त्या उमेदवाराने उत्तीर्ण केलेली असावी आणि उमेदवाराकडे किमान हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराजवळ किमान 7 वर्षाचा हलकी किंवा जड वाहन मोटर चालवण्याचा या ठिकाणी अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम व निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता त्या उमेदवाराकडे असेल तर तो उमेदवार वाहन चालक या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 8 पदांसाठी ही पदभरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्या प्रत्येक पदांची पात्रतेबाबतची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. त्यानंतर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. पोस्टाच्या माध्यमातून, कुरिअरच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक जाऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. 15 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अर्ज पाठवताना अर्जदाराने त्या पाकिटावर, त्या लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करत आहात त्या पदाचे नाव ठळक अक्षरामध्ये या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आणि या जाहिरातीसोबतच या ठिकाणी बघू शकता अर्जाचा विहित नमुना इथे देण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ॲड्रेसवर ऑफलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. कोणत्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे त्या पदाचे नाव या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव, त्याची जन्मतारीख, पत्रव्यवहारासाठी पत्ता, अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक, त्या अर्जदाराची ईमेल ID, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबत तुमची जी काही शैक्षणिक अर्हता इथे झालेली असेल ती शैक्षणिक अर्हतेबाबतची माहिती, त्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी या रकान्यामध्ये लिहून घ्यायची आहे. संगणकाचे ज्ञान असल्यास त्याची माहिती लिहून घ्यायची आहे. त्यानंतर मराठी, इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाणपत्र या ठिकाणी असेल तर त्याची माहिती लिहायची आहे. त्यानंतर सेवानिवृत्ती या ठिकाणी झाली असल्यास त्या सेवानिवृत्तीचा दिनांक, अशा प्रकारची संपूर्ण माहिती या अर्जामध्ये या ठिकाणी भरून त्यामध्ये आपली सही करून त्या अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्र आहे त्याच्या प्रती या ठिकाणी जोडून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर तो अर्ज कुरिअरच्या सहाय्याने किंवा पोस्टाच्या सहाय्याने किंवा वैयक्तिक जाऊन तुम्हाला तो अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे 8 पदांसाठी ही रिक्रुटमेंट 12 जागांकरता या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण महारिट यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबतची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.